व्हिडिओच्या या भागामध्ये वन टू वन करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील जास्तीत जास्त किती प्रकारानं आपल्याला एकास एक संगती लावता येतात याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. तर यासाठी दोन त्रिकोण विचारात घेऊया. पहिला त्रिकोण आहे त्रिकोण ABC आणि दुसरा त्रिकोण आहे त्रिकोण PQR. मग आता एक त्रिकोण स्थिर ठेवूया. याप्रमाणे तुम्ही तुमच्या वहीमध्ये दोन त्रिकोण काढून घ्या. या प्रकारानं एकास एक संगती दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमध्ये आपल्याला जास्तीत जास्त किती प्रकारानं लावता येते हे आपल्याला बघायचं आहे. मग आता हे बघण्यासाठी याप्रमाणे वहीवर तुमच्या दोन मोठे त्रिकोण काढून घ्या. पैकी एक त्रिकोण आहे तो स्थिर ठेवायचा आणि एक त्रिकोण आहे तो ब्लेड किंवा कात्रीच्या मदतीनं कापून घ्या. मग आता हा त्रिकोण PQR आहे. R शिरोबिंदू वरच्या बाजूला आहे, याचा P खालच्या बाजूला आहे आणि Q उजव्या बाजूला आहे. मग आता हा कापलेला त्रिकोण PQR उचलायचा आणि तो मी पुढं दाखवतोय व्हिडिओमध्ये. याप्रमाणे त्रिकोण ABCच्या शिरोबिंदूंशी या त्रिकोण PQRचे शिरोबिंदू वेगवेगळ्या पद्धतीनं जुळवायचे आणि मग जास्तीत जास्त किती प्रकारानं आपल्याला हे जुळवता येत आहेत असं या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे. मग आता याप्रमाणे समजा त्रिकोण RPQ किंवा PQR उचलला आणि ABCवर ठेवला तर R शिरोबिंदू Aशी संगत होईल, P हा शिरोबिंदू Bशी संगत होईल आणि C हा शिरोबिंदू Qशी संगत होईल, कारण तो Qवर ठेवला जाईल. तर याप्रमाणे मग संगती होईल. ABC आपण आहे तसाच ठेवतोय. Aचा संगत शिरोबिंदू होईल R, Bचा P आणि Cचा Q. तर याप्रमाणे शिरोबिंदूमधली एक एकास एक संगती होईल. ABC एकास एक संगत RPQ म्हणजे Aचा संगत P, Bचा P, Aचा R, Bचा P आणि Cचा Q ही एका प्रकारची संगती होईल. मग आता अशा प्रकारानं किती प्रकारच्या संगती आपल्याला लावता येत आहेत ते प्रत्यक्ष दोन त्रिकोण तुमचे तयार करून घ्या. त्रिकोण PQR कात्री किंवा ब्लेडच्या मदतीनं कापूया आणि आता त्रिकोण PQR उचला. याप्रमाणे तो ठेवून द्या. मग आता Aचा संगत होईल P. याप्रमाणे पहिली संगती झाली का बघा. Aचा संगत P, Bचा Q आणि Cचा R. तंतोतंत जुळायलाच पाहिजेत असं नाही, फक्त एकास एक संगती काय येते असं आपल्याला बघायचं आहे. मग आता याप्रमाणे ही पहिली एकास एक संगती आपल्याला मिळाली. यामध्ये Aचा संगत आहे P, Bचा Q आणि Cचा R. आता त्रिकोण उचलून बाजूला घेऊया आणि वेगळ्या पद्धतीनं आता कशी जुळणी करता येते असं बघूया. तर उचलून घेऊया परत एकदा त्रिकोण PQR बाजूला. आता P जवळ त्रिकोण पकडून हा मला उलट करायचा आहे त्रिकोण. मी तुम्हाला उलट करून दाखवतो. तर उलट केला की याप्रमाणे होईल. Q शिरोबिंदू आहे तिथंच राहील, उजवीकडे असणारा R मात्र डाव्या बाजूला येईल. आता तो पुन्हा त्रिकोण ABCवर ठेवूया. आता याप्रमाणे शिरोबिंदूंची संगती होईल. हा P उचलूया आपला, तो A वर असेल आणि Bचा संगत असेल R, Cचा संगत होईल Q. तर याप्रमाणे दुसरी एकास एक संगती होईल शिरोबिंदूमधली. तर याप्रमाणे मगाशी एक बघितली आपण ही. आता याप्रमाणे संगत शिरोबिंदू बदलले. Aचा झाला P, Bचा R आणि Cचा Q. तर याप्रमाणे तर दोन संगती झाल्या. आता त्रिकोण फिरवूया, Q वरच्या बाजूला आणूया, म्हणजे मग फिरवला की P डाव्या बाजूला आणि R उजव्या बाजूला असेल. आता तो ABCवर ठेवला मी. आता संगती क्रमांक 3 मिळेल. Aचा संगत आहे P, Bचा P आणि Cचा R. परत एकदा दाखवतो तुम्हाला. याप्रमाणे आहे का बघा शिरोबिंदूमधली संगती. तर Aचा संगत आहे Q, Bचा P आणि Cचा R. तर याप्रमाणे एक एकास एक संगती होईल. मग आता ही झाली संगती क्रमांक 3. आता बाजूला घेऊया. Q जवळ पकडूया त्रिकोण आणि उलटा करूया, म्हणजे P आहे तिथंच राहील. आता R हा उचलून या बाजूला घेऊया, तो डाव्या बाजूला येईल
आणि पी राहील उजव्या बाजूला. क्यू वरच आहे, फक्त त्रिकोण फिरवला आहे आपण, फिरवल्यामुळं पी उजव्या बाजूला येईल आणि आर मात्र डाव्या बाजूला जाईल. आता त्याला ठेवूया त्रिकोण ABC वर आणि मग आता एकाच एक संगती काय होईल बघा. ठेवून देऊया त्याला ABC वर. आता झाला एचा संगत क्यू. तिसऱ्या आणि चौथ्या संगतीमध्ये एचा संगत क्यू आहे, बीचा तर याप्रमाणे चौथी शिरोबिंदू मधली संगती आपल्याला मिळेल. बीचा संगत आर, एचा क्यू आणि सीचा आहे क्यू. आता मात्र सुरुवातीला आर बिंदूला वर घेऊया, डाव्या बाजूला पी आणि उजव्या बाजूला क्यू येईल याप्रमाणे त्रिकोण PQ वर ठेवा आणि मग उचलून त्याला त्रिकोण ABC वर ठेवूया. मग एचा संगत आर येईल, याप्रमाणे पाचवी एकास एक संगती आपल्याला मिळेल. परत एकदा दाखवतो. एचा आर, बीचा पी आणि सीची संगत आहे क्यू. याचा अर्थ ABC एकास एक संगत RPQ, ABC एकास एक संगत RPQ. याप्रमाणे पाचवी शिरोबिंदूमधली एकास एक संगती आपल्याला मिळेल. आता बाजूला घेऊया उचलून त्रिकोण PQR आणि आर शिरोबिंदूजवळ त्रिकोण पकडून त्याला उलट करूया, म्हणजे फिरवूया त्याला. तर आता फिरवला की याप्रमाणे पी आहे तिथं स्थिर राहील. तर पहिल्या दोन प्रकारामध्ये बघितलं आपण. याप्रमाणे आर जवळ त्रिकोण धरूया आणि उचलून त्याला या बाजूला टाकूया. मग याप्रमाणे सहावी एकास एक संगती आपल्याला मिळेल. तुम्ही बघितलं की दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये जास्तीत जास्त 6 प्रकारानं एकास एक संगती आपल्याला लावता येतात. मग आता आकृती आपल्या समोर नसताना या एकास एक संगती 6 प्रकारानं याप्रमाणे आपल्याला मांडता येतात. तर यासाठी त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR विचारात घेऊया. तर पहिला जो त्रिकोण आहे या त्रिकोणाचं नाव स्थिर ठेवायचं. ABC आहे तर ABCच ठेवायचं. समजा दुसरा त्रिकोण आहे PQR, मग आता त्याचं नाव आहे त्याप्रमाणे लिहायचं. P सुरुवातीला घेतलाय आपण आणि उजव्या बाजूला त्याचे दोन शिरोबिंदू आहेत Q आणि R. मग आता P ला स्थिर ठेवायचं. दुसरी एकास एक संगती लिहिताना मांडूया. काय झालं बघा, तर याचं स्थिरच ठेवायचं आहे आपल्याला पहिल्याचं. मग हा एक शिरोबिंदू 2 वेळेला घ्यायचा आणि या भागामध्ये फक्त आदलाबदल करायची. एकदा आर पाठीमागं असेल, मध्ये Q असेल, मग आर मध्ये घ्यायचा आणि Qला उजव्या बाजूला टाकून द्यायचा. फक्त या दोघांमध्ये बदल करायचा. तर तिसरी एकास एक संगती म्हणताना Q सुरुवातीला घ्यायचा आणि मग P आणि नंतर R मांडूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ABC एकास एक संगत QPR. तर Qला पुढे आणूया, मग राहिले दोघं PR. आता या दोघांमध्ये बदल करायचा, म्हणजे चौथी संगती आपल्याला मिळेल. म्हणजे संगती याप्रमाणे होईल. ABC एकास एक संगत QRP. आरला पुढे आणायचा, Pला पाठीमागे न्यायचा. याप्रमाणे चौथी संगती आपल्याला मिळेल. 4 ABC एकास एक संगत QRP. तर आकृती असण्याची गरज नाही, याप्रमाणे आपल्याला संगती मानता येतात. आता पाचवीमध्ये P 2 वेळा समोर आला, मग Q आला 1 नंबरला 2 वेळा. आता R 2 वेळा येईल आणि P आणि Q उजव्या बाजूला असतील आरच्या. मग त्या दोघांमध्ये आदलाबदल करायची. याचा अर्थ 2 नवीन संगती आपल्याला मिळतील. तर 5 नंबरची संगती मांडूया. ABC एकास एक संगत RPQ. आर पुढं आला का बघा. आता या दोघांमध्ये बदल करायचा. एकदा Q डाव्या बाजूला, एकदा P उजव्या बाजूला. ही होईल संगती क्रमांक 6. ABC एकास एक संगत RPQ. तर याप्रमाणे दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये जास्तीत जास्त 6 प्रकारे आपल्याला एकास एक संगती लावता येते. हे प्रात्यक्षिकानं पण आपण बघितलं. आणखीन एखादी लावता येते का असं तुम्ही पडताळून बघितलं तरी चालेल. आता आणखीन 1-2 उदाहरणं बघूया, म्हणजे एकास एक संगती आपल्याला आकृतीशिवाय सुद्धा लावता येईल. तर उदाहरणार्थ त्रिकोण ABC आणि XYZ विचारात घेऊया. मग आता पहिली ABCला स्थिर ठेवूया. ABC XYZचं नाव आहे तसं घेऊया. आता X
आहे सगळ्यात डावीकडं, या वाय आणि झेडच्या जागांमध्ये बदल करायचा. झेड एकदा डावीकडे आणायचा, एकदा वाय उजवीकडे आणायचा. याप्रमाणे दुसरी एकास एक संगती होईल. ABC एकास एक संगत क्यूला स्थिर ठेवायचा 2 वेळेला, एक्सला 2 वेळेला स्थिर ठेवूया आणि वाय झेडच्या जागांमध्ये बदल करूया. आता झेडला किंवा वायला पुढे आणूया, मग दुसरे 2 पाठीमागे राहतील. तर याप्रमाणे तिसरी एकास एक संगती होईल. ABC एकास एक संगत झेड पुढे आणला, मग एक्स आणि वाय. आता एक्स आणि वायच्या स्थानांमध्ये आदला बदल करूया, झेडला स्थिर ठेवून. ही होईल चौथी एकास एक संगती. ABC एकास एक संगत झेड वाय एक्स. मग आता वायला पुढे आणूया, एक्स आणि झेड उजव्या बाजूला जातील, त्यांच्या ठिकाणामध्ये स्थानामध्ये बदल करूया. 6 ABC एकास एक संगत वाय झेड एक्स. अशा प्रकारानं 6 प्रकारानं संगती मांडून झाली. एवढ्याच पद्धतीने आपल्याला ती मांडता येते. आता आणखीन एक जोडी विचारात घेऊया त्रिकोणाची. LMN आणि PQR यांच्या शिरोबिंदूमध्ये लावूया एकास एक संगती. पहिल्यांदा आहे तसं LMNचं नाव स्थिर ठेवूया आणि PQRच्या शिरोबिंदूमध्ये बदल करत जाऊया. आता P पुढे आणला, याचा अर्थ अजून एकदा एक वेळेला P सगळ्यात डावीकडे असेल. Q आणि Rच्या स्थानामध्ये बदल करून दुसरी एकास एक संगती मिळेल. याप्रमाणे LMN एकास एक संगत PRQ. LMN एकास एक संगत क्यूला पुढे आणूया, P आणि R उजवीकडे जातील. आता P आणि Rच्या स्थानामध्ये बदल करूया, P सगळ्यात उजवीकडे आणि R मध्ये. याप्रमाणे चौथी एकास एक संगती मिळेल. 5 LMN एकास एक संगत RPQ. आणि मग आता आरला स्थिर ठेवूया, P आणि Qच्या स्थानामध्ये बदल करूया. तर याप्रमाणे प्रत्येक शिरोबिंदू 2 वेळेला सगळ्यात डावीकडे ठेवायचा आणि उजवीकडच्या दोघांमध्ये आदला बदल करून या 6 प्रकारच्या एकास एक संगती आपल्याला मिळतात.